पश्चिम रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी उधना-बऱ्हामपूर दरम्यान सुरू केलेल्या अमृत भारत एक्सप्रेस गाडीचे जळगावसह भुसावळ स्थानकावर अतिशय उत्साहात स्वागत करण्यात आले। पश्चिम रेल्वेच्या माध्यमातून उधना ते भुसावळ मार्गावर प्रथमच सुरू होत असलेल्या अमृत भारत एक्सप्रेसला शनिवारी दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हिरवा झेंडा दाखवला। जळगाव स्थानकावर राज्यसभा सदस्य ॲडव्होकेट उज्ज्वल निकम, खासदार स्मिता वाघ, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी अमृत भारत एक्सप्रेसचे स्वागत केले। याशिवाय भुसावळ स्थानकावर विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुनीत अग्रवाल, अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक सुनील कुमार, सुमन आणि इतर शाखा अधिकारी उपस्थित होते। ही गाडी सुरत आणि आसपासच्या परिसरात काम करणाऱ्या नंदुरबार, धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील बहुसंख्य कामगारांसाठी विशेषतः फायदेशीर ठरेल। ही गाडी विविध सुविधांनी परिपूर्ण परंतु नियंत्रित प्रवास भाडे असलेली ही गाडी सामाजिक आर्थिक समावेशक प्रतीक असल्याचे पश्चिम रेल्वेने म्हटले आहे। अमृत भारत एक्सप्रेसला तब्बल 11 सामान्य अनारक्षित श्रेणी आणि 8 स्लीपर व इतर डबे जोडले जाणार आहेत। वंदे भारत एक्सप्रेस प्रमाणे आधुनिक आसने आणि झोपण्याची सोय देखील असणार आहे। अमृत भारत एक्सप्रेस खानदेशातील नवापूर, नंदुरबार, दोंडाईचा, सिंदखेडा, अमळनेर, धरणगाव, जळगाव आणि भुसावळ स्थानकावर थांबा देण्यात आला आहे। ब्युरो रिपोर्ट महान्यूज 19 जळगाव।